भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नाही माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तुझी शुद्ध, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, पांडुरंगा करू प्रसम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गदद्दान गंगं कंदं, जलच्चारुषुंदं जगत्राणशुंदं, न सद्दंत कांडविपद्भंग चंडं, शिवप्रेमपिंडं भजे वक्रतुंडं, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय या भूतलावरती दैववान कोण, त्या दैववानाचं स्वरूप या अभंगातून महाराज प्रकट करतात. असा चिंतनीय अतिशय गोड असा अभंग, काहीच चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न आपण करू. प्रतिवर्षाप्रमाणे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हरिभक्ती कराय नारायण पाटील यांच्या घरी ही कीर्तनाची सेवा वास्तविक हा गणेशाचा उत्सव, आणि या उत्सवामध्ये शक्यतो उत्सव आपण करतो, सण म्हणून हा उत्सव करतो. या सणामध्ये शक्यतो कोणी कीर्तनाचा भजनाचा कार्यक्रम अलीकडे ठेवतात माणसं. पण सणाच्या कालावधीमध्ये एकच आनंद असतो, खादीची चळवळ असते. खादीची चळवळ असते सण म्हटलं की. त्या खादीच्या चळवळीमध्ये चिंतन करायचं म्हणजे अवघड आहे. पण याने हा प्रतिवर्षी हा गणेशाचा उत्सव, त्या निमित्ताने काहीतरी आपल्या घरी भगवत चिंतन घडावं. अन्नदान तर सगळीकडे घडतच काही ना काहीतरी निमित्ताने, पण भगवत चिंतन शक्यतो जीवनामध्ये घडत नाही. पण या उत्सवाचं एक निमित्त करून त्यांनी हा एक उपक्रम आपल्या जीवनामध्ये चालवलेला आहे. त्यात हा एक सेवेचा योग आपल्या वाट्याला आलेला आहे. काहीच चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा आहे. त्या अभंगातून तुकोबारांनी समाजाचं निरीक्षण केलेलं आहे. कारण आज समाज जर पाहिला तर लोकसंख्येच्या दृष्टीने बरीच वाढ आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते.
जरी लोकसंख्या जरी वाढत असली तरी जी जीवनामध्ये वाढ व्हायला पाहिजे ती जीवनामध्ये वाढ नाही. आपल्याला अनुभव आहे, आपण शेतकरी आहात आणि शेती करत असताना त्या अलीकडे शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि उत्पन्नाची वाढ होण्याच्या ऐवजी उत्पन्न घटत चाललेलं आहे. उत्पन्न घटत चाललेलं आहे. उत्पन्न वाढलं तर शेतकऱ्याला आनंद आहे, उत्पन्न घटलं तर आनंद नाही, समाधानी नाही. म्हणजे शेती करणाऱ्याला असं वाटतं की दिवसेंदिवस उत्पन्नामध्ये भर पडावी, वाढ व्हावी. व्यापाराला वाटतं व्यापार वाढावा, राजकारणी लोकांना वाटतं सभासद वाढावे. असं प्रत्येकाचा काही ना काहीतरी हेतू आहे. तसा संत महात्म्यांचा हेतू आहे समाजामध्ये भक्ती करणाऱ्यांची वाढ व्हावी, भक्ती करणाऱ्यांची वाढ व्हावी. भक्ती करणाऱ्यांची वाढ व्हावी अशी संतांची इच्छा आहे, पण भक्ती करणाऱ्यांची वाढ समाजामध्ये होत नाही, उलट कमी होते. जी नेहमी मंदिराकडे येणारी माणसं कालांतराने यायची बंद होतात. तात्पर्य परमार्थामध्ये ज्या गतीनं वाढ व्हायला पाहिजे त्या गतीनं ती वाढ होत नाहीये. वाढला पाहिजे, परमार्थ करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, भक्ती करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. हे जरी संतांचं मनोगत असलं तरी संतांनी समाजाचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आज समाज हा भरकटलेला आहे. तरी अशा समाजामध्ये काही भक्ती करणारा एक वर्ग आहे, भक्तीचं अनुष्ठान करणारा एक वर्ग आहे. हे महाराजांनी केलेलं निरीक्षण आहे बरं का. मग महाराजांना सांगावं लागलं, तुका म्हणे मत कळते जाजनी. चाचणी केली, परीक्षा केली, आढावा घेतला समाजाचा. भक्तीच्या बाबतीत आढावा घेणारे संत आहेत बरं का. बाकी कोणी याची दखल घेणार नाही, घेणार नाही. आज देशाचा पंतप्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान हिंदुत्ववादी असेल तर तो आढावा घेईल बरं का. हिंदुत्ववादी जर नसेल तर तो समाजाचा आढावा घेणार नाही. त्याच्याविषयी काय चालते आज तुम्ही चिंतन करा, सांगत नाही मी करताना. हिंदूंची संख्या घटत चालली आणि इतरांची संख्या वाढत चाललेल्या कालांतराने भयानक परिस्थिती येणार आहे. कीर्तन चालतील काही नाही याची गॅरंटी नाही बरं. मग काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रयत्न केला. आज माणसं येतात आपल्याकडे. आपण घरामध्ये हे करत असताना प्रत्येक मनुष्य कमी पडतो, कमी पडतो. आपण आपल्या मुलांना कधी हरिपाठाला पाठवतो, कधी पाठवत नाही. लक्षात ठेवा. काही धर्मामध्ये काही लोक आपल्या मुलाला नमाज पाठवायला रोज पाठवतात आणि ती डोक्याला टोपी घालून नमाजाची वेळ झाली की ती मुलं त्यांनी पाठवून देतात. आपण हे जीवनामध्ये करत. सांगण्याचं तात्पर्य आहे परमार्थ करणाऱ्यांची, भक्ती करणाऱ्यांची वाढ समाजामध्ये झाली पाहिजे. महाराज म्हणतात अशी वाढ नाही, वाढ नाहीये. का नाहीये? भक्ती करण्याकरता स्वातंत्र्य नाही का? भक्ती करण्याकरता स्वातंत्र्य आहे. भक्ती सर्वांना करता येते. हे जरी खरं असलं तरी वाढ का होत नाही? ती वाढ होण्याकरता त्याला मागचं काहीतरी दैव लागतं.
त्याला काहीतरी मागचं संचित लागतं. तर हे शक्य आहे, एकाएकी हे होणं शक्य नाही बरं का, लक्षात. म्हणून महाराजांना वर्णन करावं लागलं. आज समाजामध्ये अशी अवस्था आहे, ज्ञानोबा म्हणतात आज प्रत्येकाच्या जीवनाकडे पहा, कोणाच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे का, भक्ती आहे का, तर नाही. का नाही? नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. तिथं एक महाराजांनी शेरा मारलाय, पतित म्हणजे पापेत. म्हणजे भक्ती करण्याकरता पुण्यवान लागतो, पापी माणसाला भक्ती घडत नाहीये. ज्ञानोबांनी म्हणते पापियाच्या ठाई मोक्ष नो वशे. पापी माणसाच्या ठिकाणी ही परमार्थाची साधना घडत नाही, त्याला पुण्य लागतं. ना समाजामध्ये संतांनी विचार केला, अशाही परिस्थितीमध्ये काही महाभाग आहे आणि ते भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहे, आणि एवढी भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहे, तेवढी भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहे. तुकोबांना वाटलं खरंच त्यांची भक्ती पाहिल्यानंतर तुकोबांना वाटलं अशांची जर आपल्याला सेवा घडली तर फार चांगलं होईल. अशांची सेवा जर मला घडली तर फार चांगलं होईल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. घडो म्हणजे कुणाची घडो? जे भक्तीत प्रवृत्त झाले त्यांची घडो, त्याची त्यांची सेवा घडो. याची भक्ती करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. भक्ती करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. अगदी मराठी सांगायचं म्हणजे बोटावर मोजण्यासारखं दुर्मिळ. कारण महाराज म्हणतात
आज समाजाचा जर विचार केला तर भक्तीच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. तर भक्ती अंतःकरणामध्ये कधी जन्माला येतो? सदासजी अंतःकरणामध्ये भक्ती सदासजी जन्माला येत नाही. ज्ञानोबांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन केले. सहस्त्र जन्म ओळखीचे सहस्त्र जन्म घ्यावे लागतात. कोणाचे? माणसाचे. इतर योनीचे नव्हे. आणि शस्त्र जन्म माणसाच्या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर कधीतरी त्याच्या वाट्याला त्याच्या मुखाला देवाचं नाव येतं. शस्त्र जन्मी ओळखीचे एक वेळ या वया, म्हणजे भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता सहस्त्र जन्म घ्यावे लागतात. आणि ते मनुष्याचे. जसं ब्रह्मदेव होण्याकरता काय सांगितलेलं आहे? हजारो जन्म घ्यावे लागतात. ते ब्राह्मण कुलामध्ये. आणि ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेऊन ती साधना करावी लागतात. ते यज्ञ करावं लागतात. यज्ञाती कर्म तेव्हा कुठं ब्रह्मदेव होता येत. हे जसं वर्णन केलंय तसं आज अंतःकरणामध्ये ही भक्ती जन्माला येण्याकरता महाराज म्हणतात काहीतरी मागचं लागतं. काय लागतं मागचं? पुण्य लागतं. आणि असं पुण्य सर्वांच्या जीवनामध्ये नाही. लक्षात, सर्वांच्या जीवनामध्ये नाहीये. अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये जन्माला आली आणि तो भक्तीमध्ये रत झाला, त्या अर्थी तुकोबांना वाटलं खरंच हा दैववान आहे. हा दैववान आहे. कारण ही भक्ती कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. लक्षात, निर्माण होत नाही. ज्या अर्थी त्याच्या अंतःकरणामध्ये ही भक्ती निर्माण झालेली आहे देवाविषयी, त्या अर्थी याच दैव चांगलं आहे. लक्षात ठेवा, दैव चांगलं आहे. आता कुणी म्हणे दैव चांगलं आहे, हे तुकोबाराय वर्णन करतात. सकल संतांनी विचार मांडलेला आहे. सकल संतांनी हा विचार मांडलेला आहे. पण भक्ती करण्याकरता जीवनामध्ये दैव लागतं. आणि असं दैव ज्याच्या जीवनामध्ये आहे म्हणून महाराजांनी वर्णन केले. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे
रायाचे हे सकल संतांनी केलेलं वर्णन आहे बरं. हे आमच्या तुमच्याकडे नाही बरं का. आम्ही नव्हे, त्यांनी म्हणावं आम्ही, त्यांनी म्हणावं आम्ही बरं. हे संतांनी म्हणावं, संतांनी हा शब्द वापरला. आम्ही दैवाचे दैवाचे ज्या अर्थी आमच्या जीवनामध्ये भक्ती घडते, त्या भगवंताची सेवा घडते, साधना घडते, त्यावरती महाराज म्हणतात आम्ही दैववान आहोत. आम्ही दैववान आहोत जसे संतांनी वर्णन केलं तसं महाराज म्हणतात त्या समाजामध्ये सुद्धा दैववान आहेत. पण आम्ही तुम्ही ज्याला दैववान म्हणतो त्याला दैववान संतांनी म्हटलेलं. लौकिक दृष्टीने आपण ज्याला दैववान म्हणतो त्याला परमार्थामध्ये दैववान म्हटलेलं नाहीये. एक लौकिक दृष्टीने विचार मांडलेला आहे आणि एक पारमार्थिक दृष्टीने विचार मांडलेला आहे. आज आम्ही तुम्ही फक्त लौकिक दृष्टीनेच विचार करतो. लौकिक दृष्टीने विचार जरी केला तरी परमार्थाच्या दृष्टीने त्याला काहीही किंमत नाही, काही किंमत नाही. लक्षात, व्यवहारातलं किती मोठं पद मिळालं परमार्थामध्ये त्याला काही किंमत नाही. ब्रह्मदेवाचं पद लहान आहे का मोठं आहे? मोठं आहे. सहज मिळतं ते, कोणाला तरी मिळतं नाहीये. एवढं मोठं जरी पद मिळालं तरी महाराज म्हणतात त्या पदाला आमच्या दृष्टीने काहीही किंमत नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी देते दुश्चित जनी जडोदेशी. लौकिक दृष्टीने संत महात्म्याने त्या दैवाचं वर्णन केलेलं नाहीये. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. संतांचे आम्ही तुम्ही काहीतरी आभार मानावे तेवढे कमी आहे. आभार मानावे तेवढे कमी आहे. पण त्या संत महात्म्याने आम्हा तुम्हाला एक जगण्याची दृष्टी दिलेली आहे. आम्हा तुम्हाला त्या संत महात्म्याने एक जगण्याकरता अंतःकरणामध्ये प्रेरणा दिलेली आहे. मनुष्य जन्म मिळालेलाच आहे, पण जरी मिळालेला असला तरीही संतांनी जे काय आमच्या तुमच्या करता सांगून ठेवलेलं आहे त्याचा आज विचार करण्याची गरज आहे. आम्ही करत नाही. केला तर फक्त कीर्तनापुरता करतोय. कीर्तन झालं की घरातली माणसं जशा सतरंजा झाडतात तशी कीर्तन ऐकणारी माणसं सुद्धा झाडूनच जातात. काही ठेवत नाही, काहीही ठेवत नाही. आम्ही सुद्धा कीर्तन झाल्यानंतर उपरनं झाडतोय, फेटा सुद्धा झाडतोय. सांगणारेही काय घेत नाहीत आणि ऐकणारेही काय घेत नाहीत. याच किती दिवस चालायचं? किती दिवस चालायचं? पण संतांनी मात्र समाजाला याची जाणीव करून दिली. बाबांनो खरंच आज एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुकोबाराय म्हणतात खरंच हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा झरा निर्माण झालेला आहे. भक्तीचा झरा निर्माण झालेला आहे. तुकोबाराय म्हणतात त्यालाच दैववान म्हणा, इतरांना दैववान म्हणू नका. जाणे भक्तीचा जिव्हाळा Bye.
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. एक एक शब्दाचा विचार करा. मार्मिक शब्द रचना तुकोबारांनी केली. जाणे शब्द काय वापरलाय? जाणे. पुढे एक शब्द वापरलाय तोची. या दोन शब्दाला फार किंमत आहे. अगदी तुलून मापून महाराजांनी शब्द वापरले. त्या शब्दाच्या मागे फार मोठी अर्थाची शक्ती आहे. फार मोठी. कसा शब्द वापरलाय महाराज बघा. तोची दैवाचा पुतळा. तोची म्हणजे तो म्हणजे कोण? जाणे भक्तीचा. जाणे म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. ज्याने भक्ती जाणली, भक्ती जाणलेली आहे. अगदी आणखी स्पष्ट जर बोलायचं तर जाणलेले म्हणजे तो भक्ती त्याप्रमाणे करतोय, तो त्याप्रमाणे तो जगतोय. तुम्ही तर शब्द वापरला जाणे. ज्यांनी भक्ती जाणलेली आहे. कारण भक्ती जाणणारे पोटावर मोजण्यासारखे आहे. भक्तीचं वर्णन करणारे पुष्कळ आहे. भक्तीचं वर्णन करणारे पुष्कळ आहे. लोकांना भक्ती करा म्हणून सांगणारे आमच्यासारखे कंबर बांधून सांगणारे पुष्कळ आहे. सांगणारे पुष्कळ आहे. महाराजांनी ते शब्द बोला जाणे. ज्याने भक्ती जाणलेली आहे. जो भक्तीचं वर्णन करतो तो दैववान आहे असं सांगितलेलं नाही बरं का. जो भक्तीचं वर्णन करतो तो दैववान आहे असं सांगितलेलं नाही. असं वर्णन तुकोबारांनी केलेलं नाहीये. त्याने भक्ती जाणली तो दैववान आहे. आज भक्ती सांगणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. भक्ती सांगणाऱ्यांची, भक्तीचं वर्णन करणाऱ्यांची, भक्तीचं महात्म्य सांगणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. पण भक्ती करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. लक्षात ठेवा, फार कमी. सांगणं वेगळं आणि जाणणं वेगळं. आम्ही देवाला जाणलंय का देवाचं वर्णन करतोय? आम्ही वर्णन करतोय. देवाला जाणलेलं नाहीये. जाणलेलं नाही. लक्षात ठेवा. जाणणं ही गोष्ट वेगळी आहे. जाणणं ही गोष्ट वेगळी आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले जाणतेने गुरु भजीचे. गुरुची भक्ती कोणी करावी? जाणत्याने. जाणत्याने म्हणजे मोठ्याने नव्हे. आम्ही कोणाला जाणता म्हणतो? त्याला काही थोडंफार कळतं त्याला जाणता. जाणतेने गुरु भजीजे. तिथं जाणता शब्दाचा अर्थ आहे साधन चतुष्टय संपन्न जो अधिकारी आहे त्यानेच गुरु भजीजे. अधिकारी जो परमार्थाचा आहे तोच गुरुची भक्ती करू शकतो. कोणीतरी गुरुची भक्ती करू शकत नाही. लक्षात ठेवा. त्याला जाणता म्हणते. तशी इथं महाराज वर्णन करतात जाणे. ती भक्ती त्यांनी जाणलेली आहे. जाणलेली आहे म्हणजे महाराज म्हणतात त्या भक्तीचं स्वरूप त्याला यथार्थ कळालेलं आहे. भक्तीचं यथार्थ स्वरूप त्याला कळालेलं आहे. नुसतं कळालेलं नाही, ती जाणली म्हणजे ती त्याच्या अंतःकरणामध्ये त्या जाणण्यातून त्या भक्तीविषयी, त्या देवाविषयी प्रेमाचा ओलावा निर्माण झाला. जिव्हाळा जाणे भक्तीचा म्हणजे त्यांनी भक्ती जाणली म्हणजे त्या देवाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण झाला. लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले
तुकोबाराय म्हणतात एखाद्याने स्वयंपाक केलेला आहे आणि स्वयंपाक साधा सोपा आहे आणि तो ज्याने केला त्याने तो पोटभर खाल्ला आणि पोटभर करून तो 4 लोकांमध्ये आला आणि वर्णन करायला लागला त्या स्वयंपाकाचं आणि स्वयंपाकाचं वर्णन करायला लागला. वर्णन करत असताना महाराजांनी वर्णन केले बोलाची चकडी बोलाचाची भात जेवून या कोण तृप्त झाला. त्या कढीचं वर्णन केलं, भाताचं वर्णन केलं. हे वर्णन केलं हे खरं केलं का कोरडं आहे? कोरडं आहे. म्हणजे त्यानं ते जाणलेलं नाही, लक्षात ठेवा. फक्त केवळ वर्णन केलं. जे केवळ वर्णन केलं महाराज म्हणतात ती काय आहे? महाराजांचा शब्द आहे अनुभवा वाचून हे जरी वर्णन केलेलं असलं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र त्याचा अनुभव नाहीये. असा एक समाजामध्ये वर्ग आहे. महाराज म्हणतात त्यांचं हे वर्णन नाही, त्यांचं हे वर्णन नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये आज प्रेमाचा भक्तीचा पाजर आहे. भक्तीचा पाजर आहे. पाजर या शब्दाचा अर्थ काय? ते माहित आहे हो, जेव्हा म्हणजे पाजर, पाजर म्हणजे जेव्हा. पण त्याचा अर्थ काय? जो कधीही आटत नाही त्याला म्हणतात पाजर. जो कधीही आटत नाही. उन्हाळा पडला, मे महिन्याचा उन्हाळा जरी असला तरीही पाणी जिथं आटत नाही त्याला म्हणतात पाजर. आमच्या जीवनामध्ये भक्तीचा पाजर नाही. आमचं भक्ती कशी? श्रावण महिना आला की आमची जागी होती. आषाढी वारी जवळ आली की म्हणजे काही कालात असते आणि काही कालात नसते. आमच्या भक्तीला सातत्य नाही, लक्षात ठेवा. आमची कधीतरी असते, कधी नसते, कधी असते, कधी नसते. की ज्या भक्तीमध्ये वर्णन करताना वाचताना वर्णन केले की कधीही खंड नाही, जे पाणी कधीही आटत नाही. आता त्या कालाच्या ओघामध्ये पाझर फार कमी झाले. का झाले? सगळं प्रदूषण वाढलेलं आहे, त्याचा सगळा परिणाम झाले. पण पूर्वी असा पाझर होता पाण्याचा, अखंड पाणी तिथं असायचं. अखंड उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आटत नव्हतं. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अशी भक्ती आहे, मला म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये भक्तीमध्ये कधीही खंड नाही.
देवाविषयी अखंड भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्याला म्हणतात जिव्हाळा. म्हणतात जिव्हाळा. असा भक्तीचा जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचं वर्णन करतो तोची दैवाचा पुतळा असं वर्णन केलेलं नाही. सांगण्याकरता पाझर लागत नाही बरं. सांगण्याकरता पाझर लागत, जगण्याकरता पाझर लागतो. आणि काही अभ्यास करून भक्तीचं वर्णन करता येतो, पण अभ्यास करून भक्ती जन्माला येत नाही. लक्षात, जन्माला येत नाही. ती येण्याकरता काहीतरी अनंत जन्माची पुण्यही लागते. अनंत जन्माची पुण्यही लागते. तुकोबाराय म्हणतात मी या समाजाचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर मला काही ठिकाणी असं दृष्टीस पडलं की ज्यांच्या अंतःकरणामध्ये खरंच भक्तीचा पाझर आहे, अखंड प्रेम देवाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि असं अखंड प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी महाराज म्हणतात त्यालाच दैववान म्हणा. तोची चकार वापरला. चकार कधी वापरला जातो? अन्यांची व्यावृत्ती करण्याकरता. अन्यांची व्यावृत्ती करण्याकरता अनेक लोक आलेले. एकाच व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे, भेटण्याकरता अन्यांची व्यावृत्ती करण्याकरता सांगावं लागतं तुम्ही त्या गर्दीमध्ये जा. आणि त्या गर्दीमध्ये गेल्यानंतर ज्यांच्या डोक्यावरती काळी टोपी आहे ना तेच ते बरं काय. त्यांच्या डोक्यावरती काळी टोपी आहे ना तेच हे. इतरांच्या डोक्यावरती पांढरे असतील, आणखी कसे असतील, पण एकाच्याच डोक्यावरती काळी टोपी त्याची ही व्यक्ती. म्हणजे अन्यांची व्यावृत्ती करून त्याचाच निर्देश केला जातो त्यावेळी त्याला म्हणतात तोची. तसं या समाजामध्ये तुकोबाराय म्हणतात दैववान कोण? त्यांनी 4 मजली बांधले तोची. हे सांगायचं नाही. तुकोबाराने विचारलं दैववान कोण? ज्याच्याकडे संपत्ती पुष्कळ आहे तो नाही म्हणतात. दैववान कोण? जो सत्तावान आहे मला म्हणतात तो दैववान नाही. म्हणून मी आरंभाला शब्द बोलून गेलो. काय बोलून गेलो? लौकिक दृष्टीने दैववान वेगळा आणि परमार्थाच्या दृष्टीने दैववान वेगळा. मग परमार्थाच्या दृष्टीने दैव असावं का लौकिक दृष्टीने दैव असावं? परमार्थाच्या दृष्टीने दैव असावं. आणि ते सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. थोड्या फार लोकांच्या वाट्याला येतं आणि थोड्या फार लोकांच्या वाट्याला आलं. त्यांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात तोची चकार वापरला. तेच दैववान या भूतलावरचे आहेत. कोणाला तरी दैववान तुम्ही म्हणू नका. कोणाला तरी दैववान म्हणू नका. आज माणसं कोणाला दैववान म्हणतात. एखाद्याचं लग्न जुळत नव्हतं, एखाद्याला नोकरी लागत नव्हती, लागली. एखाद्याला मुलगा होत नव्हता, झाला. हे खरं दैव नव्हे. मला म्हणतात तेच खरं दैव की ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा पाझर आहे तोची दैवाचा पुतळा. तुकोबाराने विचारलं महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे की दैव दैव म्हणजे आम्हाला बघायला मिळेल का? आम्हाला बघायला मिळेल का? महाराज म्हणतात बघायला मिळेल. दैव दैव म्हणजे काय? महाराजांनी तिथं शब्द वापरला दैवाचा पुतळा. पुतळा म्हणजे साक्षात मूर्ती. बऱ्याच संबंधाने असं वर्णन केलं. या भूतलावरती वर्णन करताना या जगाचं वर्णन केले. जग कसं आहे? नाशिवंत. त्या नाशिवंत जगामध्ये देव आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात.
त्यालाच चैतन्य म्हणतात, त्यालाच कैवल्य म्हणतात. कोणी विचारलं आम्हाला बघायला मिळेल का या जगामध्ये? कैवल्य कैवल्य म्हणजे काय बघायला मिळेल का? नाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे पहा, कैवल्याचा पुतळा. साक्षात कैवल्य या जगामध्ये तुम्हाला जर ते व्यापक रूपाने भरलेलं आहे ते पाहायचं असेल, ते तुम्हाला सहजासहजी पाहायला मिळणार नाही. पण तेच कैवल्य तुम्हाला पाहायचं असेल तर ज्ञानोबांच्याकडे पहा. साक्षात कैवल्य म्हणजे ज्ञानोबा आहे. कैवल्याचा पुतळा. सौंदर्याचं वर्णन केले. सौंदर्य पाहिजे तुम्हाला? मदन कुणी पाहिलंय? मदन नावाचा मनुष्य नव्हे, ज्याच्या सौंदर्याचं वर्णन करता येत नाही. महाराज म्हणतात हे तुम्हाला पाहायचं असेल ना, विटेवरती उभा असलेला पांडुरंग पहा, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदन मदन तुम्हाला पाहायला कुठं जायची गरज नाही. साक्षात मदनाचा पुतळा म्हणजे विटेवरती उभा आहे. नवे नवे तुम्हाला लावण्य पाहिजे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. विठू देखीला डोळा पाही लावण्याचा. प्रेमाचं वर्णन केले. प्रेमाचा पुतळा पाहिला. साक्षात विठ्ठल म्हणजे प्रेमाचा पुतळा आहे. हे जसं जागोजागी वर्णन केले तसं तुकोबाराने विचारलं, महाराज दैववान कोण आहे आम्हाला पाहायचं आहे. महाराज म्हणतात अशी भक्ती ज्याच्या अंतकरणामध्ये नांदते ना तोच दैवाचा पुतळा आहे. तोची दैवाचा. दैव पाहता येत नाही, प्रेम पाहता येत नाही, कैवल्य पाहता येत नाही, लावण्य पाहता येत नाही. महाराज कसं सांगतात? महाराज म्हणतात हे आज तुम्हाला पाहता येतं, याच्यावरून तुम्हाला अनुमान करता येतं. अनुमान करता येतं. दैववान कोणाला म्हणावं, कोणाला तरी म्हणू का? महाराज म्हणतात अशी भक्ती ज्याच्या अंतकरणामध्ये नांदते, भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतकरणामध्ये पाझर आहे, असा तुम्हाला या भूतलावरती कोणी जर पाहायला मिळाला तर महाराज म्हणतात तो साक्षात कोण आहे? दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. अशी किती पुतळे आहेत? अशी सगळेच नाही, दुर्मिळ आहे जीवन लक्षात घ्या. दुर्मिळ आहे. ज्या अर्थी तुकोबार हे वर्णन करतात त्या अर्थी अशा लोकांची संख्या समाजामध्ये कमी आहे. म्हणून मी आरंभालाच बोलून गेलो, आज भक्ती वाढली पाहिजे. कमीत कमी या तुकोबारांचा अभंग चिंतनात गुण तरी वाढवण्याचा प्रयत्न करा. कुठंतरी मनावरती बिंबावं, कुठंतरी मनावरती बिंबावं. काही लोकांना बिंबलं प्रपंचाच्या बाबतीत. कधी बिंबलं? कोरोनामध्ये. कुणी कोणाचं नाही, कुणी कोणाचं नाही. आपली पत्नी सुद्धा आपली नाही ही माणसं कधी म्हणायचे? हे मेल्यावर म्हणायचे. शेजीची कामिनी दूर राही. म्हणतात ते कोरोनामध्ये लोकांना कळालं. कोरोनामध्ये कळालं. हे जसं कळालं तसं महाराज म्हणतात त्या अभंगाचं चिंतन ऐकून तरी आम्हा तुम्हाला कळावं. भक्ती करण्याकरता दैववान या जगामध्ये कोण आहे? महाराज म्हणतात त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे पहा. कारण अशी भक्ती करणाऱ्यांची या भूतलावरती संख्या अतिशय दुर्मिळ आहे. म्हणून महाराज म्हणतात अशी भक्ती जिथं तुम्हाला पाहायला मिळेल तोची दैवाचा पुतळा. ज्या ती तुकोबार आहे त्या भक्तिवानाचं एवढं वर्णन करतात, एवढं वर्णन करतात. त्या ती तुकोबारांना काहीतरी सांगायचं, समाजाला काहीतरी सांगायचंय.
तुकोबाराय म्हणतात आम्ही या भूतलावरती जरी अवतीर्ण झालेलो असतो, आम्ही व्यवहार करत असतो, परमार्थाची साधना करत असतो, तरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला भेटणारे पुष्कळ आहे. आम्हाला भेटणारे पुष्कळ आहेत. आम्हाला पुष्कळ भेटले. महाराज म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कोणालाही किंमत दिली नाही. आम्ही कोणालाही किंमत दिली नाही. का? महाराज म्हणतात आम्ही फक्त किंमत कोणाला देतो? भक्ती करणाऱ्याला. हो महाराज, याच्यापेक्षा काही वेगळे लोक समाजामध्ये आहे. लोक महाराज म्हणतात ते समाजामध्ये असतील, तुम्हाला पटत असतील, पण मला पटत नाही म्हणतात. अनेक नाही माझा पंडित शहाणा अनेक नाही माझ्या मना. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक स्तरावरचे आहेत, अनेक योग्यतेचे आहेत. माझ्या मनाला ते येत नाही ना, माझ्या मनाला ते मान्य नाही, माझ्या मनाला मान्य नाही असं कोणी म्हणजे तुकोबाराय असे कसे बोलतात? मला हे मान्य नाही म्हणणारे तुकोबाराय कोण असं कोणी म्हणेल एखादा उपसंग्यावर? हे कोण? इथं तुकोबारायनं गर्भित अर्थ सांगायचा, अनेक नाही माझ्या मना. याचा अर्थ हे शास्त्राला मान्य नाही, शास्त्राला मान्य नाहीये, लक्षात ठेवा. कारण आज समाजाचा विचार केला तर महाराज म्हणतात समाजामध्ये काही लोक कसे आहेत, महाराजांनी पुढे उल्लेख केला, पंडित शहाणा. पंडित आहेत, काही शहाणे आहेत, पण महाराज म्हणतात पंडित आहेत, शहाणे आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भक्ती नाहीये. देवाविषयी भक्ती नाही. लक्षात. पंडित कोणाला म्हणतात? काही आडनावाचे काही आडनावाचे आहेत, काही नावाचे आहेत. पण इथं पंडित शब्दाचा अर्थ की ज्याने सकल शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, सकल शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे त्याला पंडित म्हणतात. तुकोबारांनी एक ठिकाणी पंडित कोणाला म्हटलेला आहे? जो देवाची भक्ती करतो त्याला पंडित म्हटले बर का. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. जो नित्य विठ्ठलाला भजतो त्याला म्हणतात पंडित. त्या अर्थाने इथं पंडित शब्द आलेला नाही. इथं आज लौकिक दृष्टीने
हा पंडित शब्द आलेला आहे. त्यांनी सकल शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, चांगला शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. एखाद्याने चांगल्या भरभर चांगल्या बाब्या सांगितल्या, काय सुभाषित सांगितली, श्लोक सांगितली, लोक म्हणतात आता कीर्तनकार पंडित पांडित्य होत याच्यात. त्यांना चाली जर चांगल्या म्हणतात, लोक म्हणतात आता संगीताचा जाणता होता, संगीताचा जाणता होता. म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केल्यानंतर जे येणार पांडित्य आहे, असे जगामध्ये पंडित पुष्कळ आहेत महाराज म्हणतात. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी भक्ती नसेल तर म्हणतात ते मान्य नाही. तुकोबांनी वर्णन केले, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, परी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुम्हाला विद्वत्ता प्राप्त करता येईल अभ्यास करून विद्वत्ता प्राप्त करता येईल, पण अंतःकरणामध्ये तुम्हाला भक्तीचा पाजर मात्र निर्माण होईल असं मात्र सांगता येणार. जगामध्ये तुकोबारे म्हणतात पंडित एवढे, ज्ञानोबाने सुद्धा त्याचं वर्णन केले. व्याकरणाचा एवढा अभ्यास आहे. महाराज म्हणतात कुठलंही पद विचार सांगा तो लगेच मानतो, पण त्याला जर भगवंताच्या भक्तीविषयी ज्ञानाविषयी काय जर विचारलं तर त्याला काही सांगता येत नाही. महाराज म्हणतात अशा पंडिताला काही किंमत नाही, काही किंमत नाही. जगामध्ये पंडित म्हणजे ज्ञानी शास्त्र संपन्न लोक आहे, एक हा परमार्थामध्ये आहे एक वर्ग, आणि दुसरा वर्ग आहे शहाणा, ती व्यवहारातला वर्ग. एक परमार्थातला वर्ग घेतला आणि एक व्यवहारातला वर्ग घेतला. व्यवहारामध्ये पांडित्याला महत्व आहे का संपत्तीला महत्व आहे का त्याच्याकडे व्यवहाराची कुशलता आहे त्याला महत्व आहे. व्यवहार कुशल माणसाला शाना म्हणतात. व्यवहार कुशल माणसाला शाना म्हणतात. शानी माणसं कधी उपाशी राहत नाही, उपाशी राहत नाही. फार त्यांच्याकडे कुशलता फार असते. एक धंदा बंद पडला तर दुसरा करता येतो, दुसरा पडला तर तिसरा, तिसरा पडला तर चौथा. फार कुशलता असते व्यवहारात. व्यवहारच करायचा आहे. एकाने व्यवहार करायचा ठरवला, पोट भरलं पाहिजे, कष्ट नाही झाले पाहिजे, पैसा तरी मिळाला पाहिजे. बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये औषध विकायला गेला आणि त्यांनी औषध विकत असताना सांगितलं आज माशा मारण्याचं औषध आणलेलं आहे मी, त्या पुडीची किंमत 10 रुपये. लोक म्हटले आम्ही औषध घेऊ, उघडून टाका. ते मला ते औषध फार जहाल आहे, काय फार जहाल आहे, ते उघडून बघता येत नाही. मग काय करायचं, तुम्ही घरी गेल्यानंतर ते औषध उघडून बघा, पण इथं बाजारामध्ये ते उघडून बघायचं नाहीये. पण त्याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे, हे औषध तुम्ही जर घरामध्ये घेऊन गेला तर एकही माशी जिवंत राहणार नाही, सगळ्या मरतील. लोकांची गर्दी झाली, कडू पुऱ्या घेतल्या. एकाने विचार केला एक पुडी एकाच दिवसात संपली तर 7 दिवसाच्या घेतल्या का पुढच्या आठवडीत आपण येणार. एवढा माल खपला, त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. घरी आले लोक आणि एकाने ती आता सांगितलं घरी गेल्याशिवाय उघडायचं नाही. आणि ती घरी गेल्यानंतर उघडलं तर त्या पुडीमध्ये काहीच नव्हतं. पुडीमध्ये काहीच नव्हतं, फक्त एक वाक्य लिहिलं होतं, जेवायला बसल्यानंतर उजव्या हाताने जेवा आणि डाव्या हाताने माशा मारा.
त्याला म्हणतात शहाणा. ही व्यवहाराची कुशलता आहे, ती सगळ्यांना जमत मला म्हणतात. असे व्यवहार कुशल जगामध्ये पुष्कळ आहेत आणि परमार्थामध्ये विद्वान पुष्कळ आहे. महाराज म्हणतात त्यांच्या अंतःकरणामध्ये जर भक्तीचा ओलावा नसेल तर महाराज म्हणतात त्यांना काही किंमत नाही. आणि नाही माझ्या मना होका म्हणतात असे पंडित असेल शाना. महाराज म्हणतात त्याच्याशी माझं काय देणं घेणं नाहीये, देणं घेणं नाहीये. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी हा प्रेमाचा जर ओलावा नसेल तर त्याच्या पांडित्याला काहीच किंमत नाही, त्याच्या व्यवहार चतुर्थीला काहीच किंमत नाही. लक्षात ठेवा का आपल्या जीवनामध्ये जे महत्व आहे ते भक्तीला फार महत्व आहे. भक्तीला फार महत्व आहे आणि अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये नांदते महाराज म्हणतात मी त्यालाच मानतो, मी कोणाला तरी मानत नाही. संतांनी नतमस्तक होत असताना कुठं नतमस्तक झाले संत, कुठं तरी नतमस्तक झाले नाही. लक्षात ठेवा तुकोबारांनी वर्णन केले, ज्ञानोबांचं वर्णन करताना तुकोबारा म्हणतात तुका म्हणे नेनो मुक्तीची ती खोली म्हणून ठेवी पाय डोई. कुठं नतमस्तक झाले संतांच्या जवळ. तसे इथं महाराजांची शब्द आहे आणि कनये माझ्या मना. त्याला काही पुरस्कार मिळाले असतील, हा व्यवहारामध्ये त्याला मान्यता असेल, पण महाराज म्हणतात आज आमच्या दृष्टीने अशाला काहीही मान्यता नाही, त्याला किंमत नाही. लक्षात ठेवा त्याला काही किंमत नाही. मग किंमत कोणाला आहे? महाराज म्हणतात आम्ही त्यालाच किंमत देतो. अशी भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये नांदते. मग ती भक्ती नांदते कशी ओळखावी, त्याचं काय लक्षण आहे का? आतापर्यंत आम्ही ऐकलं जाणी भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे ते आम्ही कसं ओळखायचं? महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी भक्ती आहे ना त्याची इंद्रिय देवाच्या ठिकाणी रत झालेली असतात. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही त्याची इंद्रिय भगवंताच्या ठिकाणी रत होत नाही. महाराजांनी त्याचं स्पष्टीकरण केले. ज्यांच्या अंतःकरणामध्ये अशी भक्ती नांदते ना त्याचं स्वरूप सांगतात. काय स्वरूप आहे? नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनये माझ्या मना होका पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त. नाम आणि रूप म्हणजे देवाच्या नामाच्या ठिकाणी आणि देवाच्या रूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त जडलेलं आहे महाराज म्हणतात त्यालाच म्हणावं जाणी भक्तीचा जिव्हाळा. आमचं नामाच्या ठिकाणी जडत नाही, रूपाच्या ठिकाणी जडत नाही, आमचं जडतं कुठं? खादीवरती, खाण्यावरती. तात्पर्य आमचं चित्त जडतं विषयावर. कीर्तनाला आल्यानंतर माणसं आता हे यजमान जेवणाची व्यवस्था करतात, काही आपल्या आपल्या परीने करतात, पण हे मात्र विशेष रूपाने करतात. विशेष रूपाने करतात. मग लोक कीर्तन झाल्यानंतर 4 दिवसांनी कीर्तनाचं वर्णन करतात. काय काय केलं होतं त्याचं वर्णन करतात. हे परवा नारायण पाटलांच्याकडे कुर्मा भाजी 1 नंबर जाते जडे नाम रूपी जडले चित्र मला सांगितलं. आमचं विषयाच्या ठिकाणी जडलेलं आहे म्हणजे आम्ही तिथं जाऊन ऐकून सुद्धा आमची चित्ताची अवस्था भगवंताच्या ठिकाणी जी रत व्हायला पाहिजे ती झाली नाही.
महाराज म्हणतात की भक्ती खरंच त्यांच्या अंतःकरणामध्ये नांदते ना. हे कशावरून ओळखायचं? हा, ज्यांचं चित्त त्या भगवंताच्या नामरूपाच्या ठिकाणी जडलेलं आहे. बरं का, महाराजांनी वर्णन केले. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकच त्या भगवंताच्या ठिकाणीच आमचं चित्त आहे, बाकी ठिकाणी आमचं चित्त नाही. लक्षात ठेवा. तुकोबांनी वर्णन केले. नामरूपी याच तुकोबांनी वर्णन केलंय. कुठं वर्णन केलंय? रूपी जडले लोज भक्ती खरीच त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. कशावर ओळखावी? महाराज म्हणतात त्याचं चित्त हे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आणि रूपाच्या ठिकाणी. याचा अर्थ काय? त्याच्या जीवनामध्ये आता तो नामाशिवाय काय बोलणार नाही आणि देवाशिवाय दुसरं काय चिंतन करणार नाही. कोण? भक्ती जाणीव तो ज्याची जीवनामध्ये अशी भक्ती निर्माण झालेली आहे त्याची अवस्था मला सांगतात. हा, त्याच्या मुखातून आलं तर भगवंताचं नामची आणि तो चिंतनात असेल तर भगवंताच्या चिंतनात असेल. बाकी तो जीवनामध्ये आता दुसरं काही बोलणार नाही. जसं तुकोबांनी वर्णन केले. देखिला डोळा बैसला मनी तोची बदली उच्चारी. एकदा त्या चित्तामध्ये जर ती भक्ती निर्माण झाली तर चित्ताचा विषय देवच होतो. चित्ताचा विषय देवच होतो. तो दुसरं जीवनामध्ये भक्ती त्या भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरा व्यवहार त्याच्या जीवनामध्ये नाही. नाम आणि रूप शब्द वापरले हेच व्यवहारामध्ये सुद्धा आहे. बरं, आमचं तुमचं सुद्धा नामरूप धरलेलं आहे फक्त प्रपंचाच्या बाबतीत. तो आम्ही कीर्तनाला गेलो तरी तेच बोलतो. कीर्तनात नाही लाज बोलता येत नाही म्हणून आपण बोलत नाही, पण कीर्तन झाल्या झाल्या तेच बोलतो. पण समजावं महाराज म्हणतात ही भक्ती नाही. म्हणून अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे महाराज म्हणतात त्याची अवस्था आहे नाम रूपे जडले चित्त. मग तुकोबांना विचारलं महाराज तुम्ही म्हटला अनेक नाही माझ्या मना, मग तुमच्या मनाला कोण येत? महाराज म्हणतात असे येतात आणि असे आमच्या मनाला येतात. मग आम्ही काय करू? त्याचा दास मी अंकित. अशांचा आम्ही दास होऊ
आम्ही त्यांच्या अंकित राहू. कोणाच्या अंकित राहावं, कोणाचा दास व्हावं, अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते अशांचा व्हावं. नामदेवांनी वर्णन केले, मोक्ष लेखे आला हरिभक्त. महाराज म्हणतात तो मोक्ष रेखी आला भाग्य, तो भाग्यवान आहे. जो साधूच्या अंकित राहतो तो भाग्यवान आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, तुकोबारे म्हणतात आम्ही त्यांच्याच अंकित राहू, त्यांचाच दास होऊ. असं वर्णन केले बघा. त्याचा दास मी अंकित, त्यांच्या सानिध्यामध्ये राहू. अंकित राहणं फार अवघड आहे बरं. अंकित राहणं अवघड आहे. कोणाचे अंकित राहावं, भक्ताचे अंकित राहावं. भक्ताचे अंकित राहण्याने सगळा व्यवहार भक्ताचा प्रेमरूपच असतो. एक प्रसंग आपल्याला सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक निष्ठावंत मंडळी होऊन गेली. त्याच्यामध्ये त्या आनंदी क्षेत्रामध्ये वैकुंठवाशी भोसरीकर माऊली म्हणून होते. त्यांची गाथा मुखोद्गत होती. गाथा मुखोद्गत, अतिशय वैराग्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. फार मोठी साधना आळंदी पंढरीची पायीवारी करायची. शेवटी त्यांच्या शरीरामध्ये काही दोष निर्माण झाला. दोन्ही पाय सुजले त्यांचे, गोट्यापासून खाली अशी सूज त्यांच्या पायाला. फार प्रयत्न केला, ते लक्ष देत नव्हते. योगायोगाने एकदा गुरुवरे साखरे महाराजांनी त्यांची भेट घेतली. महाराजांची त्यांची भेट नेहमी व्हायची. आणि एकदा भोसरीकर माऊलीला भेटण्याकरता साखरे महाराज गेले. म्हणजे माऊली तुमच्या पायाला फार सूज आहे. म्हणजे का असं ना म्हणते, का आपल्याला नाही म्हणले, मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. तुझ्या कुठल्या डॉक्टरकडे का नाही, हाडाच्या डॉक्टरकडे आपण जाऊया. नाही म्हणते मी काय येणार नाही. का माझ्या साधनेत खंड होतो, माझ्या साधनेमध्ये खंड होतो. नाही म्हणजे तुमची साधना तिथं करा ना, तुमची खंड होऊ देणार नाही. त्यांनी काय केला, स्वतः स्वयंपाक, चपात्या केल्या, भाजी केली, ते बांधून घेतली, स्वतः स्वयंपाक करून खात होतो. कुणाकडे जेवत आणि त्यांना गाडीमध्ये घेतलं. ते सतत गाथा वाचत बसायचे. म्हणजे गाथा बरोबर घेतली. त्या दवाखान्यामध्ये नेलो. डॉक्टरने तपासलं. डॉक्टरने सांगितलं यांच्या पायाला वजन बांधायला, तुमच्या पायाला वजन बांधायला. किती, एक 2-3 दिवस हा प्रयोग करायला पाहिजे. तिथं 4 तास त्यांना थांबायला पाहिजे. हरकत नाही. सांगितलं म्हणजे माऊली असं असं आहे, इथं थांबावं लागेल. नाही ते आपल्याला काय जमणार नाही. म्हणजे तुमची साधना करा. तुमच्यावर हा एक विद्यार्थी मी ठेवतो.
हा तुमच्यावर काही याला अडचण आली तर तुम्ही सांगा. ठीक आहे. त्यांना त्या पाटावरती बसवलं, दोन्ही पायाला ती वजन बांधली आणि त्यांनी सांगितलं, बा तुझ्या हातात गाता घेऊन मी अभंग म्हणतो आणि तू बोट फिरव. बोट कुठं नेलंय? दवाखान्यात. भांगलाला गेल्यानंतर हरिपाठ आठवत उसाचा पाला काढा गेल्यानंतर, बांधावरचं गवत कापायला गेल्यानंतर त्यांना त्या पाठवरती झोपलेलं आहे, वेदना पायाला होत आहे, ती वजनं बांधलेली आहे आणि त्या अभंग म्हणतायत आणि मी बोट फिरवतो. त्याला म्हणतात नामरूपी जडले चित्त. हे मी जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे कुठेही गेलं, दवाखान्यात नेले हो, दवाखान्यात नेलं तरी त्यांच्या चित्ताचा विषय देवच आहे. आमचा देवळात येऊन देवाचा चित्ताचा विषय देव होत नाही. उगाच तुकोबांच्या मुखातून उद्गार आले नाही, त्याचा दास मी म्हणतात. अशांचा दास होईल, त्यांचा अंकित राहील. त्यांचा अंकित राहिलो त्यांचा दास झालं तर काय आमच्या कानावरती पडायची. म्हणून महाराज म्हणतात अशी भक्ती करणाऱ्या जगामध्ये जे आहेत ना त्यालाच दैववान म्हणा, कोणाला तरी म्हणू नका. आणि आम्ही त्यांनाच मानतो, बाकी कोणाला मानत नाही. आणि माझ्या मना हो का पंडित शहाणा, भक्तीचा जीवहा तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय घरीच भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये नांदते ना, भक्तीचा ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोच या भूतलावरती खरा दैववान आहे. कोणाला तरी दैववान म्हणू नका. आमच्या तुमच्या जीवनाला काही अंशाने दैववान म्हटलं जातं. एखाद्याला विचारलं काय बाबा तू कीर्तनाला आला नाहीस, म्हणजे तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही दैववान आहात. मला कीर्तन ऐकायला मिळतो, मला पंढरपूरला जायला मिळतो, मला अगदी त्याच्या पुढचा एक वर्ग आहे तुम्ही दैववान, तुम्हाला पंक्ती झोडायला मिळतं. हे सुद्धा दैवच आहे बरं, हे सुद्धा दैवच आहे. पण ह्या दैवाला सीमा आहे, ह्या दैवाला सीमा आहे. आणि इथं जे तुकोबाराय वर्णन करतात त्याच्या दैवाला सीमाच नाही, त्याच्या दैवाला सीमाच नाही. त्याच्या दैवाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. नंतर महाराजांची उद्गार आहेत आणि माझ्या मना. अशी भक्ती समाजामध्ये नांदते. अशी भक्ती करणारे जगामध्ये आज वर्ग आहेत. मग तुकोबारांनी वर्णन केलं त्या भक्ती कशी नांदते. त्याचं चित्त नामरूपाच्या ठिकाणी जडलेलं आहे. तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही सांगता बरोबर आहे, तो दैववान आहे, ती भक्ती ओळखता येते, नामरूपाच्या ठिकाणी त्याचं चित्त जडलेलं आहे. महाराज तो नेमकी कोणती भक्ती करतो का? भक्तीचे प्रकार आहेत. कोणती भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये? महाराज म्हणतात 9 प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारच्या भक्तीपैकी कोणतीही भक्ती त्याच्या जीवनामध्ये जरी घडत असली तरी चालते. एकच वर 9 प्रकारची घडली तरी ठीकच आहे. 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी त्याच्या जीवनामध्ये भक्ती जरी नांदत असेल तर महाराज म्हणतात त्या भक्तीने त्याला प्राप्त झालेला अधिकार आहे. महाराज म्हणतात अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये नांदते, महाराज म्हणतात त्याच्यासारखा या जगात शुद्ध कोणी नाही. शेवटच्या चरणा सांगतात नववेद भक्ती जाणे तोचे शुद्ध. 9 प्रकारच्या भक्तीचा उल्लेख केला. नवविध म्हणजे 9 प्रकारची भक्ती आहे. आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीचा विचार केला तर एका एका भक्तीच्या संबंधाने एका एकाच चरित्र वर्णन केलेलं आहे. मग ती भक्ती कोणती असो,
ज्याच्या जीवनामध्ये अशी भक्ती नांदते, महाराज म्हणतात त्याच्यासारखा शुद्ध कोणी नाही. शुद्ध कोणाला म्हणावं? शुद्ध अशुद्धतेचा विचार मांडलेला आहे महाराज, यातीप्रमाणे मांडलेला आहे. 18 पगड जाते, 4 वर्ण आहेत आणि त्या 4 वर्णामध्ये सर्वात श्रेष्ठ वर्ण मानलेला आहे कोणता? ब्राह्मण. शुद्ध त्याला मानलेला आहे, त्याला शुद्ध मानलेला आहे असं वर्णन केलंय शास्त्रामध्ये. पण इथं जो उल्लेख तुकोबारांनी केलेला आहे, कुठल्या वर्णाचा उल्लेख केलेला नाही. कुठल्या वर्णाचा उल्लेख केलेला नाही, लक्षात ठेवा. कुठल्या जातीचा, 18 पगड जातीचा कुठं उल्लेख केलेला नाही. महाराजांनी इथं सांगायचं आहे, वर्णाला धरून येणारी शुद्धता कर्माच्या संबंधाने, वर्णाला धरून येणारी शुद्धता ही कर्माच्या संबंधाने, लक्षात ठेवा. त्या ब्राह्मणांचं कर्म तसं आहे म्हणून त्यांच्या जीवनाला ती शुद्धता आहे. कर्माने येणारी शुद्धता ही कालांतराने नाहीशी होते, पण भक्तीतून येणारी शुद्धता ही मात्र आगळी वेगळी आहे. आगळी वेगळी. किती शुद्धता आहे? इतकी शुद्धता आहे. अशी भक्ती 9 प्रकारची ज्यांच्या घरामध्ये नांदते, अशांच्या भक्ताच्या घरातलं उष्ट जरी खाल्लं तरी तुम्हाला पाप लागणार, दोष लागणार नाही. आणि इतरांच्या घरातलं खाल्लं तर दोष लागेल. शुद्ध अशुद्धतेचा विचार म्हणला. उष्ट कोणाचं खाऊ नये, कोणाच्या घरातलं खाऊ नये, पिऊ नये. का पिऊ नये? त्यांचं जीवन शुद्ध नाहीये, त्यांचं जीवन शुद्ध नाहीये. पण महाराज म्हणतात ते असे भक्त आहे आणि अशा भक्ताला महाराज म्हणतात अशी शुद्धता प्राप्त झालेली, अशी शुद्धता प्राप्त झालेली आहे. भक्ती जाणे तोची शुद्ध. महाराज म्हणतात जरी तो पशु योनीमध्ये जरी असला तरी महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला शुद्धताच प्राप्त झालेली असते. त्याच्या जीवनाला शुद्धता प्राप्त झाली म्हणजे त्या भक्तीचं एवढं वैभव आहे, एवढं वैभव आहे. महाराज म्हणतात अशी भक्ती या भूतलावरती जो कोणी करणार असेल त्याच्या शुद्धतेची बरोबरी कोणीही करू शकत नाही. भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि असा भक्ती करणारा एवढा शुद्ध आहे, एवढा शुद्ध आहे म्हणून महाराज म्हणतात माझ्या मनाला आता कोणी पटत नाही आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा. काही लोकांना कुणीच काही म्हटलेलं पटत नाही बरं, कुणीच काय म्हटलेलं पटत नाही. म्हणजे ते मला ह्याने राग चांगला हे मला काय तो पटला नाही, हो त्यांनी तो म्हणलं तो मला काय पटणार नाही. एखाद्या गायकाचं म्हणणं पटलेलं असतं, इतरांचं त्याला पटतच नाही. हे गायनाच्या बाबतीत आहे, हे कीर्तनाच्या बाबतीत आहे, हे वाजवण्याच्या बाबतीत आहे. त्याचं काय वाजवणं मला पटलं नाही, आजचं बुवाचं कीर्तन काय मला पटलं नाही. काही लोक म्हणतात मी कोणाचं तरी कीर्तन ऐकत नाही का, मला कोणाचं पटतच नाही. तसं तुकोबारा म्हणतात त्या जगामध्ये कोणाचं मला पटतच नाही, माझं कोणाशी जुळतच नाही. ते जुळतं ते फक्त अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये नांदते त्याच्याशी. तुका म्हणे नववेद भक्ती झाली तुझी शुद्ध आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा ज्ञानेश्वर. जीवा तुझी दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा नाम रूपी धरले चित्त त्याचा दासनी अंकित. तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तुझी शुद्ध आणि कनये माझ्या मना ओका पंडित शहाणा. वेळेची मर्यादा मुनी मानशी घेऊन काहीचा विचार मांडलेला आहे. विचार पुष्कळ करण्यासारखा आहे. 9 प्रकारची भक्ती एखाद्या भक्ताच्या जीवनाचं चरित्र पाहण्यासारखं आहे. पण वेळ आपली संपलेली आहे.
वेळेच्या अभावी सांगता येत नाही. प्रत्येक शब्द कसा याचं अवलोकन चरित्राच्या द्वारे आपल्याला करता येतं. एवढ्यावरती हे समाधान नाही बरं. भक्ती जाणे तुझी शुद्ध हे तसं आपल्याला करणार आणि एखाद्या भक्ताचं चरित्र पाहावं लागेल. एखाद्या भक्ताचं चरित्र पाहिलं की कसं तो शुद्ध आहे हे लक्ष येईल. पण वेळेच्या अभावी आपल्याला ते सांगता येत नाही. कधी योग आला तर पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करू. तेव्हा झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे. अशी भक्ती जरी आमच्या जीवनात नाही घडली तरी अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये त्यांची संगत तरी घडावी. त्यांची संगत तरी घडावी. त्या संगतीनं कुठंतरी थोडाफार आमच्या जीवनात बदल होईल का, संगतीचा परिणाम होऊ शकतो. अशी भक्ती आमच्या जीवनामध्ये जन्माला येणं या तरी जन्मात शक्य नाहीये. पण अशी भक्ती करणारे जगामध्ये काही भक्त आहेत. त्यांचा सहवास जरी आमच्या जीवनामध्ये घडला तरी आमची भक्तीची वृद्धी होईल आणि ती व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला